माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट ट्रिप आहे। बरं इंद्रा, मला आधी हात बघू तुझा। बरा आहे ना हात? दुखला नाही ना? पाण्यात नाही ना भिजवलंय आणि हात? काही जड नाही ना उचललंस? नाही आई, सगळं ठीक आहे, किती काळजी करशील? अगं मम्मा, दादूनी खूप एन्जॉय केली ही ट्रिप। आणि तुला माहितीये का, दादूने असले भारी भारी फोटोज काढलेत ना। आजी ब्रो दाखव ना, आपण दाखव। हो हो बघू। इंद्र, मला पूर्वीचा इंद्रा आठवला, युएसला जायच्या आधीचा इंद्रा। तुला आठवते का, तू असा हातात कॅमेरा घेऊन फिरायला जायचास, भरपूर फोटो काढायचास। हो आबा, दादा जसा पहिला होता ना तसाच आज दिवसभर वागलाय। त्याने पण खूप मजा केली आहे बरं का। आज मला माझा हरवलेला इंद्रा पाहायला मिळाला, आणि हे असं फिरायला गेल्यावरती मला जर पूर्वीचा इंद्रा बघायला मिळणार असेल ना, तर प्रत्येक रविवारी फिरायला जा। हो आबा, मम्मा, दादूने इतकं एन्जॉय केलंय की त्याने घड्याळाकडे बघितलं सुद्धा नाही। काय? इंद्रानी चक्क घड्याळाकडे नाही बघितलं? अरे वा। अगं बाई, घड्याळ काढूनही ठेवलंय? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, फक्त ते व्यवस्थित ठेव। आहे कुठे घड्याळ? बॅगेत ठेवलंय का गाडीत ठेवलंय? अजित, जा गाडीतनं घड्याळ घेऊन ये। नाही, जपायचं म्हणजे लिमिटेड एडिशन घड्याळ आहे ना। म्हटलं माझ्या मुलाला एवढी वेळेची किंमत आहे, तर त्याला घड्याळ द्यायचं तेही किमतीच असलं पाहिजे ना, म्हणून लिमिटेड एडिशन घड्याळ आणलंय। अरे तू काय बघत तू बाहेर जा, पटकन गाडीतनं घेऊन ये। आई, घड्याळ हरवलाय। काय? घड्याळ हरवलं? असं कसं घड्याळ हरवलं? नाही इंद्रा, तू इतका बेजबाबदार नाहीस की तुझ्याकडनं घड्याळ हरवेल। तू यांना सांभाळायला दिलं होतंस का? यांच्याकडनं हरवलंय का घड्याळ? चिकू, जर तुमच्याकडनं हे घड्याळ हरवलं असेल ना, तर तुमची काही खैर नाही। मग तुम्ही आहात आणि मी आहे, कसं हरवलं घड्याळ? आई, राणी आली होती आमच्यासोबत, मी तिच्याकडे दिलं होतं, तिच्याकडून हरवलं।